नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुढील 1 वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचाही वापर कमीत कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. तसंच शाळांनी देखील ऑनलाईन वर्ग सुरू करावेत असंही नरेंद्र मोदी बोलले. सलग 2 दिवस नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केल्यानं विविध चर्चा रंगलेल्या आहेत. याच दरम्यान नरेंद्र मोदींच्या या आवाहनानंतर केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारनं सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या वाढीव किमती आजपासून लगेचच लागू झालेल्या आहेत. सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आले आणि आजपासूनच 15% आयात शुल्क लागू करण्यात आले. सोनं आणि चांदीची आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारचं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं बोललं जात आहे. तसेच सोनं आणि चांदीच्या 15% आयात शुल्कामधील 5% आयात शुल्क हे कृषी आणि विकास कामांवरती खर्च होणार आहे. सरकारनं आयात शुल्क वाढवल्यास मौल्यवान धातूंचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या देशामध्ये मागणी कमी होऊ शकते. तथापि यामुळे भारताची व्यापार तूट कमी होण्यास मोठी मदत होऊ शकते आणि रुपयाला देखील आधार मिळू शकतो, जो आशियातील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा खरेदीदार आहे. देशामध्ये दरवर्षी अंदाजे 700 ते 800 टन सोन्याचा वापर होतो, खरेदी होते. तर सोन्याचं उत्पादन केवळ 1 ते 2 टनच भारतामध्ये होतं. याचा अर्थ भारत आपल्या गरजेच्या सुमारे 90% सोनं आयातीवरती अवलंबून आहे आणि सोन्याचे पैसे हे डॉलर्समध्ये दिले जातात. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताची सोन्याची आयात $72 अब्ज वरती पोहोचली, जी 2025च्या आर्थिक वर्षातील $58 अब्ज तुलनेमध्ये 24% वाढ आहे. जर भारतीयांनी वर्षभर सोन्याची खरेदी कमी केली तर सोन्याची आयात 30 ते 40% कमी होऊ शकते. याचा अर्थ असा की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाचं पालन केल्यास अंदाजे 20 ते 25 अब्ज बचत होईल. सोन्याच्या आयातीमध्ये 50% घट झाल्यास $36 अब्ज बचत होऊ शकते, जी चालू खात्यातील तुटीच्या जवळपास निम्मी आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास वर्षभर सोन्याची खरेदी टाळल्यास भारताच्या डॉलर बहिर्वात अब्जावधी डॉलर्सची थेट घट होऊ शकते. एकंदरीत पाहता या सर्व घटकांमुळे सरकारवरती आपला डॉलर साठा जपून ठेवण्याचा दबाव वाढला आहे. याचं कारण असं की जेव्हा भारत वस्तूंची आयात करतो, उदाहरणार्थ तेल, वायू म्हणजेच गॅस, सोनं किंवा खतं, तर त्याचे पैसे हे डॉलरमध्ये दिले जातात. परिणामी जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात तेव्हा अधिक प्रमाणामध्ये डॉलर्स खर्च करावे लागतात. त्यामुळे परकीय चलन साठ्यावरती ताण येतो आणि रुपयाची स्थिती कमकुवत होते. नेमक्या याच कारणामुळे सरकार जनतेला अनावश्यक खर्च कमी करण्याचं आवाहन करत आहे. जसं की सोन्याची खरेदी करणं, इंधनाचा अतिवापर करणं किंवा परदेश प्रवास करणं. अशा सोप्या उपाययोजनांमुळे डॉलरची बचत होईल आणि अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यास मोठी मदत मिळेल. पंतप्रधानांचं हे आवाहन एक सावधगिरीचा उपाय म्हणून पाहिलं जात आहे. जागतिक संकटाच्या काळामध्ये भारताच्या आर्थिक स्थितीचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यामध्ये येऊ शकणाऱ्या मोठ्या आर्थिक धक्क्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 3 दिवसांआधीच सोनं खरेदी न करण्याचं पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं होतं आणि सरकारनं आज त्यामध्ये इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याचा आज निर्णय घेतला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.